चला मॅच होती सुरुवात. रोहित मडवी अँड नितेश मडवी ही सलामीची जोडी. पहिला बॉल विश्वनाथ बरबचा हा चांगला पाहायला मिळालाय. डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आपण पाहतोय. एमबी स्पोर्ट भागपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. नितेश ऑन स्ट्राइक. पुढील बॉल हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र नितेशने केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल पहा, बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत मिस्टर विश्वनाथ बरब याने. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट देखील खूप आहेत, पण जिद्द फक्त जिंकण्याची ठेवली तर मग खचून जाण्याचा प्रश्नच येत नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न. जरा जास्त आवाज ब्रेक झाला, हसलं ना पण. पुढील बॉल हो बॅटची हलकीशी यावेळेस आपण पाहतोय लिडिंग एज लागली होती. एक आणखी चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतरचा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिलं तर मग एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेलंय. बॅकअप चांगला मिळाला. इथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने चांगले प्रयत्न करायचे आणि एक चांगले मॅच जिंकण्याचे प्रयत्न हे सातत्याने दर्शवायला हवे. पुढील बॉल टॅप केले बॉलला यावेळेस पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न इथे घातक होऊ शकलं असतं, परंतु एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 3 या अंकांवरती पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3. काय जबरदस्त हे षटक मात्र इथून फेकलं गेलंय. यश प्राप्त करण्याकरता तुम्हाला यशाचे नियम हे देखील माहिती असायला हवे. म्हटलं गेलं यशाचे नियम तेव्हाच काम करता जेव्हा तुम्ही फक्त प्रयत्न सुरू करता, आणि इथून आपण पाहिलं तर मग ते प्रयत्न सुरू करावा लागतील. पहिल्याच ओव्हरमध्ये हलकासा आपण पाहिला तर मग 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली हा संघ हलकासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु इथून पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावा लागेल, कारण म्हटलं गेलं शून्यातून विश्व निर्माण करतायत त्यांना मात्र हरण्याची भीती नसते आणि अशाच प्रकारचा खेळ इथून मात्र दर्शवावा लागेल. पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी इथून मात्र केली होती. जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा इथून मात्र प्रयत्न केला होता. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि झालाय सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार आणि आलाय हा षटकार 6.
थँक्यू सो मच. फलंदाज आपण पाहतोय रोहितच्या बॅट मध्ये आला हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जे आहे ते पोहोचलं गेलंय 11 अंकांवरती. पहा पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर कमी आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग रोहितनं धावेंचा जो घेर आहे तो एक्सचेंज केलाय आणि यावेळेस कुठेतरी धावांची जी गाडी आहे ती हलकीशी मात्र पिकअप पकडतीये. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 11 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर इथून आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झाला म्हणजे अजून सुद्धा 4 चेंडू बाकी असतील या दुसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद वलवी. ब्लॉक ऑल मध्ये चेंडूच्या हाताळणी ऑन साइडला खेळले गेलेत लॉंग ऑनच्या दिशेनं. आणखी एक चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. अगदी वाढलं गेले आणि निश्चितच हलकासा अगदी त्रास देखील जाणवतो. आणि आमचे 2 अंपायर देखील अगदी या कडकडत्या उन्हामध्ये चांगले अंपायरिंग करतायत परंतु त्यांच्याकरता देखील एक चांगले अनाउन्समेंट आहे. उद्याच्या दिवसामध्ये तिसऱ्या अंपायरची देखील मागणी आम्ही आयोजकांकडे केली आहे आणि कदाचित तिसरा अंपायर देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो आजचा दिवस हलकासा आपण क्लिअर करून घ्यायचा आहे. पुढील बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय वाईट. सूरज भरप आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती 2 त्याच्यानंतर वाईट बॉल. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. आणि इथून आपण पाहिलं तर मग एकच सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 21 अंकांवरती. हो यावेळेस हा डॉट बॉल अगदी वाईट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का पंच? येस बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आउटफील्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे परंतु आपण पाहिलं तर इथून बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय वाईट बॉल करिता आणि डिसिजन आहे
वाईट बॉल. येस वाईट बॉल आहे. पंचांनी देखील क्षमा मागितली आहे. कारण जेव्हा पंचांचं लक्ष असतं अगदी समोरच्या देशाने तेव्हा हलकासा बॅटर जर मध्ये आला तर मग त्याच कारणाचं डिसिजन थोडंसं चुकू शकतं आणि ते दृश्य मात्र पाहायला मिळालं. बॉलर मध्ये अगदी बॉलर मध्ये आले होते. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र नितेशच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक एकने पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजे 23 या अंकांवर. 23 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत 3. अजून ही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जो धावफलक अगदी उभा करायचा आहे. ओ यावेळेस बॉलला अगदी सोडून दिलं गेले. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नाहीये. म्हणजेच हा चेंडू आपण पाहिला तर मग अगदी हलकासा पायाला स्पर्श करून गेला आणि त्याच कारणास्तव इथून आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल असणार आहे. आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र अजित चांगले अंपायरिंग करतायत. आणखी एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे सूरज पवार बरबशी या ओव्हर मध्ये. परंतु यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉट फेकला गेलाय. इथून जी बॅटिंग करायला हवी होती धावफलक बनवण्याकरता बॅटिंग मात्र इथून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वाईट बॉल येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकली पोचली गेली 24च्या घरामध्ये. तिसरं षटक इथून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वाईट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 24. अजून इथून शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा इथून मात्र बनवल्या जातील. संकट तुमच्यातील आत्मविश्वास आणि परीक्षा घेण्यासाठीच येतात आणि या परीक्षेत जे उत्तीर्ण होत आहेत ना तेच जीवनात यशस्वी होतात. आणि इथून मात्र निश्चित आपण पाहिलं तर हलकसं आपण पाहिलं तर संकट आली आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. कारण 3 षटकामध्ये त्यावेळी धावा फक्त जमा केल्यात ते म्हणजेच 24. बॉलिंग ट्रॅक वरती जयदीप वलवी. पहिलाच बॉल विमर हाताला गेलाय आणि 1+1 म्हणजेच ह्या 2 धावा. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 2 धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजे 26 अंकांवरती. 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड. जयदीप वळवे आलेत आणि पहिलाच बॉल अगदी बिमरच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. अगदी कमरेच्या वर पाहायला मिळाला. संघर्ष गाडीच्या घेर सारखा ठेवा मित्रांनो. कधी बदलायचं आहे कोणत्या परिस्थितीत चेंज केल्याने गाडी वेगाने पुढे जाईल हे देखील मनामध्ये सेट करावं लागेल. इथून हे धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचलं गेले 26 अंकांवर ते. परंतु 26 धावा या कमी लेखल्या जातील या मैदानावरती. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती असतील ते म्हणजेच नितेश. फ्री हिटचा बॉल इथून आपण पाहिलं तर मग बॅटर नितेशने अगदी मिस केलाय. अपने हुनर को इतना परफेक्ट करो कि कोई भी सवाल खुद ही जवाब बन जाए. लॉस झालाय आणि सक्सेसफुल झाला होता. पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय. वाईट करता आमचे तिसरे अंपायर आहेत निरीक्षण करतायत आणि योग्य तो डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अगदी पंचांच्या मध्ये येत असल्याने काही निर्णय जे आहेत ते मात्र निश्चितच चुकीचे देखील येऊ शकतात. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर वाईट असणार आहे. पुन्हा एकदा तीच मिस्टेक इथून मात्र पाहायला मिळाली. पुढील बॉल
हो, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूवाने बाद याच्यामध्ये संपर्क झाला नाही. जीवनात ठरवलेल्या यशाच्या शिखरावर झेप घेण्यासाठी काही पावले ना मित्रांनो मागे यावं लागतं. जेव्हा हार पाहणारे हरला असं म्हणताय तेव्हा मात्र त्यांना दाखवून द्यायचं असतं की दिसतं तसं नसतं. म्हणून तर मित्रांनो जग फसतं. कदाचित तुम्ही देखील फसू शकता या क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत गोलंदाज जयदीप फोलवे याने. आणि कुठेतरी कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न इथून आपल्याला दिसून येतो एमबी स्पोर्ट बागपाडा टीमचा. पुन्हा एकदा सज्ज होत आहे जयदीप. जोरकस मारण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस डायरेक्ट नेम अगदी स्टँडवरती धाडाला गेलाय. परंतु बॅटर अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेलेत असं मात्र स्क्वेअरलेगच्या पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. इथून हे एक सिंगल धाव ही कंप्लीट असणाऱ्या सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय. 28 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून मात्र पुन्हा एकदा जिंकण्याची तयारी करावी लागणार आहे. कारण म्हटलं गेलंय जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते मित्रांनो जिथून तुमच्या हरण्याची लोक वाट पाहत असतात. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग आलाय षटकार रोहित मडभीच्या बाट मधनं आणि या षटकाराच्या सायनं धाव फलक पोहोचला गेलाय 34 अंकांवरती. अजून एक बोलायचं पुढील बॉल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अगदी दूर आहे. तिथून मात्र येता येता बॅटरने 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्यात. आणि या 2 धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. छत्तीस धावा एक चेंडू शिल्लक असणार आहे. पाहूया शेवटच्या बॉल वरती किती धावा येत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर रोहित. आणि झाली मिस्टेक त्या ठिकाणी. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. आणि अखेरीस जो धावफलक उभा करायचा होता 40 तो मात्र इथे मात्र उभा केलाय. 4-9 वाघोबा स्पोर्ट राजावळी या संघानं 40 धावा धाव फलकावरती जुळल्यात. आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 41 धावांचं लक्ष्य हा मॅच जिंकण्याकरता असणार आहे. चला शत्रुघ्न त्वरित लावून घ्या प्लीज. काही करा. 4-9 वाघोबा स्फोट राजावळी घाई करायची नाहीतर मग तुम्हाला पाण्याडलेचा सामना करावा लागेल. तसेच 2 बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा एमबी स्पोर्ट. लक्ष आहे ते म्हणजेच 41 धावांचं 10च्या सरासरीनं प्रति षटका मागे 40 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यात. 4-9 वाघोबा स्पोर्ट राजावळी या संघानं. परंतु या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर मग हलका हाप आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये ज्या संघाने मात्र
अजून सुद्धा एकही पारितोषिक पटकावलेले नाहीये असे संघ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 12 संघांनी समावेश घेतला गेला आजच्या दिवसामध्ये. आज आपण पाहिलं तर मग 5 मार्च वार गुरुवार आणि या स्पर्धेचा पहिला दिवस. ही स्पर्धा आपण पाहिलं एकंदर तर मग 8 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली आयोजित आपण पाहतोय बिरसा मुंडा चषक 2026. काय दमदार शानदार आणि सुंदर देखणं हे आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच आपण पाहिलं तर मग रिलायबल ग्लोरी एक बिल्डिंग आहे आणि तिथून देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं अगदी या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत असतायत. समोरच आपण पाहिलं तर मग दामोपाडा आहे, तिथून देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक अगदी उपस्थित होता या मैदानावरती. मागे आपण पाहिलं तर मग तलाव आहे आणि त्या तलावाच्या बाजूने देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने मात्र उपस्थित राहत आहेत. याच मैदानावरती आम्ही पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये सातिवली प्रीमियर लीग मोठ्या उत्साहानं अगदी साजरी केली असंच म्हणावं लागेल. भरपूर मान्यवर देखील उपस्थित होते आणि सातिवली गावातील भरपूर स्टार खेळाडू इथे मात्र पाहायला मिळाले होते आणि त्याचा प्रथम क्रमांक आपण पाहिला तर मग केबीएम स्फूटने देखील पटकावलं. नंबर 2चं पारितोषिक आपण पाहिलं तर मग तुषार 11 या टीमनं. त्याच्यानंतर जान्हवी फायटर्स आणि गावदेवी स्फूट या टीमनं तिसरं पटकावलं होतं. जान्हवी फायटर्स या टीमनं 4थं. एकंदरीत हा संघ स्पेलमध्ये देखील आपण पाहिले. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षक अशी स्पर्धा मात्र सातत्याने आपण पाहतोय. ह्याच मैदानावरती आणखी एक क्रिकेटचा मोठा इव्हेंट मात्र इथे होणार आहे. गावदेवी स्फूट गोखिवरे देवीचा पाडा यांनी देखील ह्याच मैदानावरती मोठी स्पर्धा ही ठेवली गेली आहे. तलावाच्या आणखी आपण पुढे गेलो तर मग सातिवली गावची आई गावदेवी माता तिचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. ग्रामदेवी म्हणून निश्चितच एक जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आणि सातिवली गावकऱ्यांच्या अगदी पाठीमागे उभे असलेली आई गावदेवी माताचं निश्चितच मंदिर आहे. चशिंगला सुरुवात झाली. ऑन स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय फटका सुंदर होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जजमेंट थोडंसं चुकलं आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धाव्यानं धावफलक अगदी ऑन झाले. 2 बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. संदीप वळवी आणि जयदीप वळवी आणि बॉलिंग ट्रॅक वरती विजय मडवी याला तुम्ही पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या आहेत. आणि एक चांगली खुशखबर या ठिकाणी आली आहे. येत्या 25 तारखेला गावदेवी मातेची यात्रा देखील आहे आणि कुस्त्यांचे सामने देखील ठेवले गेलेत. आपल्या वसई तालुका आदिवासी क्रीडा मध्ये कोणी कुस्तीपट्टू असतील तर त्यांनी देखील कुस्तीमध्ये सहभाग घेऊ शकता. जयेश डुकले आहेत आमचे कुस्तीपट्टू देखील आहेत आणि ते देखील सांगतायत की आम्ही सहभाग घेऊ शकतो. त्यानंतर चिंचोटी गावचे कुस्तीपट्टू संदेश दांडेकर देखील सज्ज झालेत. संदेश दांडेकर म्हटलं तर ते देखील चांगले कुस्तीपट्टू आहेत आणि कदाचित ते देखील जयेश पाटील देखील आहेत. ते देखील चांगली कुस्ती घेत आहेत डीबीएनचे. म्हणजे प्रत्येकाकडे कला ही नेहमीच असते. कलेला देखील कोणी अडवू शकत नाही. इथून आपण पाहिलं तर पॉइंटला चांगला स्ट्रोक खेळले होते. 2 धावा इथून मात्र येत आहेत आणि तो तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय. संदीप वलवी याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय एमबी स्पोर्ट बागपाडा टीमला.
चला कुस्तीसाठी फोन आला हार्दिक बळंगे यांचा. टिवरीचे ते रहिवासी आहेत आणि लगेच नाव नोंदणी करता हा फोन आलाय जयेश टुकले यांना की आमचं देखील नाव ऍड करून ठेवा कुस्ती घेण्याकरता. कदाचित जयेश टुकले आणि हार्दिक बलंगे या दोघांमध्ये ती कुस्ती पाहायला मिळेल. धावफलक अगदी आपण पाहिलं पोचलं गेलंय 4 अंकांवरती. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु जजमेंट चुकलं गेलं. झेल देखील ड्रॉप झालाय. झेल व्हायला हवा होता. म्हटलं गेले बुडत्याला काडीचं आधार आणि क्षेत्ररक्षणाला गोलंदाजाचं आधार मिळणे या क्रिकेटच्या खेळामध्ये तेवढंच अनिवार्य आहे. इथून आपण पाहिलं तर मग झेल मात्र ड्रॉप होतोय. 2 धावा देखील मिळाल्यात. सूरज आलेत न्यू बॅटर आणि चांगल्या धावा त्याच्या बॅट मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सॉरी जयदीपच्या बॅट मध्ये ह्या धावा येत आहेत. धाव फलक अगदी आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 8 या अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. लक्ष आहे ते म्हणजेच 41 धावांचं. 10.25च्या सरासरी प्रति षटकामागे धावा मात्र जमवायचे. इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा कमी जरूर आल्यात या पहिल्या ओव्हर मध्ये. म्हणजेच एक पॉझिटिव्ह बाजू असणार आहे ती म्हणजेच 4,999 वाघोबा स्पोर्ट राजावली या संघाच्या बाजूनं. परंतु अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 33 का नाही 33 आणि 33 ना 33 धावा 18 बॉल 33. संदेश दांडेकर आहेत आमच्या सोबत. संदेश काय म्हणशील ज्या प्रकारे हे आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलंय. संदेश दांडेकर फक्त कुस्ती खेळण्याकरता जाणले जात आहेत. त्यांचे भरपूर मैदान आहेत. सातिवलीचं देखील आपण पाहिलं तर मग कुस्तीचं ते मैदान फेमस केलंय संदेश दांडेकर यांनी. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर केतन फाठारे आलेत. हो केतनचं स्वागत केलंय मोठ्या फटक्यानं आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आणि आलाय सूरजच्या बॅट मधनं हा मोठा वार षटकार. अगो ढपाशी लेन होती आणि काय जबरदस्त बॉलला रेड केलं लॉंग ऑनच्या दिशेनं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल आलाय. केतन पाठारेच्या पहिल्या बॉलवरती अगदी सूरजनं षटकार खेचला आणि तिथून आपण पाहिला तर मग आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. म्हणजे ही लढाई अगदी बराबरीची चालू आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेन गुड लेन वरती चेंडूच्या हाताने बॅटचे हलकी स्निक लागले गेले. इष्टांच्या मागे रक्षकाने झेल पकडलाय आणि धक्का क्रमांक 2 सूरज बॅक टू द पवेलियन. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14 धावा. स्कोर 150 आपण पाहू शकाल. अजित घरत हे देखील कुस्तीपट्टू आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे संदेश दांडेकर यांच्या माध्यमातून. ते देखील चांगली कुस्ती खेळतायत. परंतु 26 तारखेला कुस्त्यांचे जंगी सामने आहेत सातिवली गावामध्ये. गावदेवी आईच्या यात्रा निर्मित कुस्त्यांचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 15 या अंकांवरती.
लक्ष आहे 41, 41 धावा मात्र बनवायच्या आहेत. न्यू बॅटर हर्षद आलेत आणि इथून आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याची जी मानसिकता होती अलाउन द कार्पेटच्या साहाय्यानं 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धाव फलक पोचलं जाईल 17 या अंकांवरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहा पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु केतन पाठारेने मागे वळून पाहिलं नाही. अगदी हे षटक निर्णायक टाकण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग इथून संधी होती रनआउटची परंतु नेम लागला नाहीये. धावसंख्या आपण पाहिलं तर मग पोचली गेले 18 या अंकांवरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये अजूनही 23 धावा. 12 चेंडू 23 धावा इथून अजूनही हव्या असतील एमबी स्पोर्ट टीमला. चला घेऊ एक छोटासा आपण डेझा ब्रेक आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल करूया. धन्यवाद थँक्यू सो मच. बॉलिंग ट्रॅक वरती भरत वर्गणा आलेत. 12 बॉल मध्ये अजूनही 23 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत एमबी स्पोर्ट बागपडा टीमला. भरतचा पहिला बॉल ओ भीमरचा इशारा. कदाचित इथे मात्र गोलंदाजाला फलंदाजाला बिमार करण्याचा इरादा पाहायला मिळाला होता भरतचा. येणारा पुढील बॉल फ्री हिटच्या बॉल वरती तडाखा जरूर पाहायला मिळालाय परंतु झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद. फ्री हिटच्या बॉल वरती चौकार आलाय. चौकारनं धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 22 अंकांवरती 23 अंकांवरती. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल उडवला ऑन साइडला. चेंडू झाला हवेच्या लाटांवरती स्वार. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार 6 6 6 6 6. षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचला गेला 29 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेन. मिस टाइम स्ट्रोक. मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अगदी आपण पाहतो ट्रॅव्हल झाला आणि तिथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पळून फिरून केल्यात आणि या 2 धाव्यानं धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 31 अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि 9 बॉल मध्ये 10 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाचे लेन ऑन साइडला खेळले गेलेत. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पार. फलंदाजाने लावला या ठिकाणी जोर आणि आलाय हा मोठा फोर. थँक्यू सो मच. खराब गोलंदाजी या ठिकाणी भरत वर्गणा करणं पाहायला मिळते.
लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावा लागेल. जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील, नाहीतर मग विकेट टेकर गोलंदाजी करावी लागणार आहे. ओव्हरफिश बॉल होता, या बॉलस डीप एक्स्ट्रा कव्हरच क्षेत्र निवडलंय. वन बाउन्स न चेंडूला फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावेनं धाव फलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 37 अंकांवरती. इथून हा मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 चेंडू 4 धावा. कदाचित मग इथून हा मॅच फिनिश केला जाईल की काय हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू डाबा आष्टीच्या पलीकडे फेकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथून कदाचित हा मॅच फिनिश केला जाईल का. पुन्हा एकदा डाबा आष्टीच्या पलीकडे. अजून जर इथून 2 चेंडू वाईट आले ना तर मॅच अगदी फिनिश होईल. फलंदाजाला देखील जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. मोठा स्ट्रोक केले गेलेत ऑन साइडला. इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील का. यस, पूर्ण केल्या जातात आणि अशा प्रकारे हा मॅच इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच MB स्पोर्ट बागपाडा टीमनं. अँड हाय लक 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली. नेक्स्ट मॅच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल 2 विनिंग संघामध्ये MB स्पोर्ट बागपाडा अँड जीवतानी स्पोर्ट नागळे या 2 संघामध्ये. चला टॉस करण्याकरता या 2 कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. बाकीच्यांनी हँडसेक करा.